विचारेल स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज वंशी भक्तराज व्हावा कोणी यमाचे यमदंड चुकविल नरक यमाचे यमदंड चुकविल नरक वंशी झालिया एक हरिभक्त स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज वंशी भक्तराज व्हावा कोणी तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती व्हावी तया स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज वंशी भक्तराज व्हावा कोणी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी देवाची अद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं वयं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः शिवे लागी सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुकया देवा यावरी न करावा हवे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुकया देवा आता यावरी न करावा वेर सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा आता यावरी न करावा वेरो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा आता यावरी न करावा
इति महाद्वारा हरी भेटी धन्य हरिभक्त जन्मला ज्या वंशी सकळ कुळासी तारील स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज वंशी भक्तराज वा कोणी संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय. ज्या श्री तुकोबारांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता शिवपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज श्री महाराजांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला चार चरणाचा आपल्या पूर्वजांचं मनोगत सांगणारा अभंग सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. संकल्पित वेळेत या अभंगाचा काहीसा भाव, काहीसं चिंतन आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न आपण मिळालेल्या संकल्पित वेळीत करणार आहोत. स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु गंगागिरी महाराजांच्या, नारायणगिरी महाराजांच्या पडाच्या अधिपत्याखाली सेवा करत असलेलं आपलं हे सांप्रदायिक वातावरणातलं अत्यंत सुंदर कडीत बुद्रुक नावाचं गाव आणि या गावामधील रहिवासी प्रातस्मरणीय वैकुंठवासी जाखोजी लक्ष्मण पाटील वडितके अर्थात नाना यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या स्वकीयांनी, त्यांच्या आप्तजनांनी देखण्या कार्यक्रमाचं केलेलं हे नियोजन आहे. त्यांच्या संपूर्ण परिवाराला पहिल्यांदा मनापासून धन्यवाद देतो. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी एक दिग्गज वडितके पाटील परिवारी या परिवारात खऱ्या अर्थाने अनेक माणसं विविध क्षेत्रामध्ये आपल्या सेवेला सामोरं जात आहेत. त्यामध्ये त्यांचे सुपुत्र जे विखे पाटील साहेबांच्या कारखान्याला सध्या चांगल्या पदावरती काम करत आहेत असे श्रद्धेय श्री भाऊसाहेब जाखोजी पाटील, त्यांचे पुतणे काशीनाथ सत्तोजी पाटील, पुतणे नामदेव सत्तोजी पाटील, श्री बाळासाहेब सत्तोजी पाटील, श्री गोरख रेवजी पाटील, सिंधुबाई खंडू पाटील बाजकर पुतणी, सौ मनुबाई खंडू पाटील कोकरे पुतणी, सौ गायत्री देवेंद्र पाटील सरगर नाथ आहे, चिरंजीव देवांश आकाश वडितके त्यांचा पंतू आहे. तद्वत वैकुंठवासी जाखोजी बाबांच्या पत्नी रंगूबाई जाखोजी पाटील, त्यांची सुकन्या सौ ताराबाई हरिभाऊ पाटील, सौ तानुबाई पाराजी पाटील, सौ ताराबाई शिवाजी पाटील, सौ मंगल रंबाजी पाटील, श्री आकाश भाऊसाहेब पाटील त्यांचे नातू आहेत, सौ आशा भाऊसाहेब पाटील वडितके त्यांची सुनबाई आहे, सौ सपना सोपान पाटील शेंडगे त्यांची नात आहे, सौ नयना संजय पाटील खिमकर त्यांची नात आहे. संपूर्ण वडितके पाटील परिवार आणि त्या परिवाराशी नातेसंबंधामध्ये गुंफलेला संपूर्ण परिवार आज वैकुंठवासी नानांच्या पुण्यस्मरणाला उपस्थित आहे. मी त्यांच्या नातवंडांना, त्यांच्या सुपुत्र आदरणीय भाऊसाहेबांना मनापासून धन्यवाद देतो की एक चांगला सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केला. तसं तर मुलाकडे आलेलं हे व्रत आहे, हा पर्व काळ आहे. का सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पारवणे की माता पितर मरणे अंकित जे दिवस. आई वडिलांच्या मरणाची तिथी जर आपल्याला साजरी करायला मिळत असेल ती नामघोषामध्ये नाम जपतो परमयज्ञ, हा इतका मोठा यज्ञ करण्याची संधी जर संत परंपरेमध्ये आपल्याला मिळत असेल तर मला असं वाटतं मुलाने तो पर्वकाळ समजावा. आणि आज भाऊसाहेबांच्या, त्यांच्या मुलांच्या, नातवंडांच्या, सुनांच्या जीवनातला हा पर्व काळ की वैकुंठवासी नानांच्या पुण्यस्मरणाला आपण सगळे इतक्या श्रद्धेनं उपस्थित आहोत. श्रद्धया क्रियेते तच्छ्राद्धा इको कविता. जे श्रद्धायुक्त अंतःकरणानं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात.
काय होतं या श्राद्ध केल्याने? त्याचे अनेक कारण या अभंगामध्ये सुद्धा आहेत आणि आपल्या इतर साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये शोभून दिसणाऱ्या ग्रंथ परंपरेमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. संकल्पित वेळेत त्या गोष्टीचा विचार आपण काहीसा करूया. आज भजन साथीला असरला भेटवरून आलेली सगळी मान्यवर, कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य मंडळी, तिन्ही गायक मंडळींच्या चरणी प्रणाम करतो. दोन्ही बंधुराज वादकांच्या चरणी प्रणाम करतो. उपस्थित संत सज्जन मायबापांच्या चरणी वंदन करतो. आदरणीय आमचे अशोकरावजी जाधव दाजी उपस्थित आहेत. त्यांचे मित्र आदरणीय, त्यांच्याकडे गेल्या काही दिवसापूर्वी एक चांगला सोहळा त्यांनी आपल्या कोलारला संपन्न केला. असे आदरणीय श्री राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचा मोठा डेअरी फार्म आहे. आज योगायोगानं त्यांची सुद्धा उपस्थिती आहे. शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष ते सुद्धा या ठिकाणी काही काल अगोदर येऊन गेले, त्यांची सुद्धा भेट होते. विखे साहेबांच्या या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकत नाही, पण पारिवारिक सदस्य म्हणून मी कोणाला तरी पाठवतो, कारण अधिवेशन सुरू असल्यामुळं अनन्यसाधारण या परिवारावर प्रेम असून सुद्धा ही मोठी माणसं उपस्थित राहू शकत नाही. पण त्यांच्या या कार्यक्रमाच्या प्रती सद्भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. विठ्ठल सध्या वर्तमान काळामध्ये एक चांगली चर्चा आहे. सुनील भाऊ, लोक म्हणतात श्राद्ध, पिंडदान, तेरवी हे कार्यक्रम जुने झाले. सहज ज्या माणसाचं पुस्तकी ज्ञान वाढलं त्याला या क्षेत्रामध्ये भाष्य करायला सहज वाटतं, सोपं वाटतं आणि त्याची जीभ धजत, त्याची जी माघार घेत नाही. सहज माणसं बोलून जातात. काय होते नाही श्राद्ध केलं तर, काय होते नाही पिंडदान केलं तर. तसं तर काय होते कोण्या क्षेत्रात म्हणू नये. इकडे तर काय, अरे बाबा काय होते याची कारण गरुड पुराणामध्ये तू वाच. सोशल मीडियाच्या काळात याच्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही, विश्वास बसत नाही, तो भाग निराळा आहे. पण 3-3 लाख रुपये माणसं नारायण नागबलीला खर्च करतात त्र्यंबकेश्वरला जाऊन. काय तर म्हणे तिथं सतीची भूमी, सतीची स्मशान भूमी. 3-3 लाख रुपये. कर्मकांडाचा संतांनी तिरस्कार केला नाही, पण पुरस्कार सुद्धा केला नाही. अहो 3-3 लाख रुपये खर्च करून तुम्ही तुमच्या परिवाराला आशीर्वाद जर मागत असाल, वर्षभर चुकीचे कर्म कराल आणि एखाद दिवस कर्मकांड केलं म्हणजे तुमचे पूर्वज तुमच्यावर कृपा करतील. ये तो चुतो की बाजार में पत्रों का व्यापार चलने वाला काम. असं खोट्यात कधी होत नाही. 2 प्रकारचं पुण्य आपल्या परंपरेमध्ये मोजलं जातं. एक वैदिक पुण्य आणि दुसरं भक्तीतलं पुण्य. तुम्हाला वैदिक पुण्याबरोबर भक्तीतलंही पुण्य करावं लागेल. सत्यनारायणाची पूजा केल्यावर पुण्यच होतं. आणि कीर्तन श्रवणाने, कीर्तन केल्याने, भजन केल्याने, टाळ वाजवल्याने, वारी केल्याने, व्रत केल्याने, पारायण केल्याने पुण्यच होतं. पण पारायणाचं पुण्य नुसतं पुण्य होत नाही, त्या पुण्याला इंटरेस्ट मिळतो, व्याज मिळतो, व्याज. वैदिक पुण्याला व्याज मिळत नाही. आणि भक्तीतल्या पुण्याला तसं पुण्य ठेवता येत नाही, कायम त्याला व्याज मिळतं. पदोपदानं ते पुण्य वाढत राहतं. पुण्याची गणना कोण करी. गणना होत असती ते वचन आलं नसतं. घडोघडी सुख, घडोघडी घडोघडी वाढू लागे. ते हळूहळू पुण्य जसं जसं वाढल, पुण्याचं फल सुख आणि पापाचं फल दुःख. मी तुम्हाला 2 बाजू सांगतो, लक्षपूर्वक ऐका. इकडच्या बाजूला आपली पुण्याची बँक आहे आणि इकडच्या बाजूला आपली पापाची बँक आहे. कीर्तनात बसलेल्या प्रत्येकाकडे या 2 बँक घेऊनच आपण जन्म घेतलेला, एवढं कायमस्वरूपी लक्षात ठेवा. या पुण्याच्या बँकेतली मालमत्ता जेवढी गोळा आहे, त्या पुण्याच्या बँकेतलं जेवढी ठेव आपली शिल्लक आहे, ती ठेव आपल्याला पुण्याच्या ताकदीनं सुख देत असते. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत सुख उपभोगायला मिळतं. जी माणसं कायम सुख उपभोगत असतील त्यांनी असं गृहीत धरावं, आपला पुण्याचा ठेवा संपत चालला. कारण बँकेमधले पैसे काढतच गेले आणि काही क्रेडिट केलं नाही, फक्त काढणं चालू आहे. किती दिवस राहतील ते? अरे खातं एकदा रिकामं झालं की ते काय आपल्या बापदादीची जहागीरदारी आहे की बँकवाले म्हणतील नाही नाही तुमच्यावर आमचा विश्वास आहे, घेऊन जा. 1 रुपया कोणी देत नाही. कोणती बँकेत किती चांगला तुमचा व्यवहार असू द्या, तुमचं जोपर्यंत त्या खात्यात क्रेडिट करणं चालू आहे तोचपर्यंत तुमची बँकेत किंमत आहे. माणसं ओढून सुद्धा पाहत नाही. तुम्ही पैसे टाकायला जा, तुम्हाला चहा घेतल्याशिवाय ते पाठवत नाही. तुमचं खातं रिकामं उद्या वर्षभर ती अधिकारी रामराम सुद्धा तुम्हाला करत नाही.
पुण्याची ठेव मजबूत असेल तर सुख उपभोगायला मिळतं. म्हणजे ज्याच्या जीवनात कायम आनंद आहे, ज्याच्या जीवनात कायम सुख आहे ना, मायबाप त्याने असं समजावं आपलं पुण्य संपत चाललं. दुसरी बाजू आहे पापाची. पापाचं फल आहे दुःख. काहींच्या जीवनामध्ये कायम दुःख आहे. जे ओरावं वाटतं ते सरत जातं आणि जे सरावं वाटतं ते उरून पुरतं. हा जगाचा नियम आहे. आयुष्य ओरावं वाटतं सरत जातं, दुःख सरावं वाटतं उरून उरतं. पापाचं फल दुःख आहे. जी माणसं दुःखच भोगताय त्यांनी काही चिंता करण्याचं कारण नाही. तुम्ही दुःख भोगताय याचा अर्थ असा आहे तुमची पापाची मजबूत ठेव संपण्याकरता तुम्ही ती भोगताय. एकदा ती ठेव संपली, पापाची ताकद संपली, दुःख संपलं, पुन्हा ही डाव्या बाजूची बाजू उजव्या बाजूकडे परिवर्तित होते आणि आपलं सुखाच्या दिशेने जीवन प्रवाहित होतं. एका नाण्याच्या दोन बाजू आहे मानवी जीवनातल्या. सुखही उपभोगायला मिळतं आणि दुःखही उपभोगायला मिळतं. पण असं नाही, सुखामध्ये हुरळून जायचं नसतं आणि दुःखामध्ये खचून जायचं नसतं. दुःख में सिमरन सब करे, सुख में करे ना कोई, पर जो सुख में सिमरन करे दुःख काय को होय. दुःखामध्ये देवाची आठवण काढणाऱ्यांची संख्या भारत देशात करोडोनं आहे. पण सुख आलं की देवाचं स्मरण होतं अशी माणसं मात्र बोटावर मोजणे इतकी आहे. ज्यांना सुखामध्ये देवाचं स्मरण होतं परमात्मा त्यांच्यावर कृपा करतो. मग ज्या वैकुंठवासी नानांनी आपल्याला जन्म दिला, हाडं दिले, मांस दिलं, रुधिर दिलं, आज सुखाचे दिवस आले, सगळं आपलं बरं चाललंय आणि तरी आपल्याला आपल्या वडिलांची आठवण येत नसेल, हा कालावर केलेला आघात आहे. हा वडिलांचा अपमान आहे. असं काही नाही. मोठे कीर्तनकार, मोठे गायक वादक, मोठा मंडप, पंचपक्वान्नाचाच बेत, खूप मोठी तयारी, खूप मोठा लावाजमा ताफा, एखाद्याच्या परिस्थितीला हे सगळं न पेलवणार सुद्धा असू शकतं. म्हणून काय त्याने श्राद्ध करू नये. अहो नुसता वडिलांचा फोटो जरी समोर ठेवला आणि तुम्ही त्यांच्या पुढं विश्वमौली ज्ञानोबा यांचा शिकलेल्या सोन्याच्या हातात हरिपाठ देऊन तिला सांगितलं की एवढा हरिपाठ म्हण बाबा, तेवढा हरिपाठ एकदा पूर्ण होऊ द्या. ज्ञानोबा असं सांगतात, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, हे पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, ज्ञान देवा सांग झाला हरी पाठ, ज्ञान देवा जागा झाला हरी पाठ, ज्ञान देवा सांग झाला हरी पाठ, ज्ञान देवा जागा झाला हरी पाठ, देवा सांग झाला हरी पाठ, ज्ञान देवा सांग झाला हरी पाठ, देवा सांग झाला हरी पाठ, ज्ञान देवा सांग झाला हरी पाठ, ज्ञान देवा सांग झाला हरी पाठ, हरी बोल. हरी पाठ, ज्ञान देवा सांग झाला हरी पाठ, देवा सांग झाला हरी पाठ, ज्ञान देवा सांग झाला हरी पाठ, हे ज्ञानदेवा सांग, ज्ञानदेवा सांग झाला हरी पाठ, ज्ञान देवा सांग, ज्ञान देवा सांग झाला हरी पाठ, ज्ञानदेवा सांग झाला हरी पाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, ज्ञान देवा सांग झाला हरी पाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, वैकुंठ मार्ग सोपा, मार्ग सोपा. पूर्वजा वैकुंठ मार्ग
मार्ग सोपा ज्ञानोबा बोलले. तुमच्या आई वडिलांची वाट वैकुंठाची सुलभ व्हावी अशी अपेक्षा असेल तर तुम्ही आजचा दिवस पर्वकाळ समजा. आज लोकांना या दिवसाचं महत्व राहिलेलं नाही. माफी मागून बोलतो, अख्ख्या गावाचे वाढदिवस पाठ आहे आपल्या, पण बापाच्या मरणाची तिथी माहिती नाही. अख्ख्या गावाचे तारखांसहित वेळेसहित. अरे ज्या कुळाचं नाव मिळालं आपल्याला, ज्या खोले परिवाराने आपल्याला जन्म दिला, त्या परिवारातल्या पूर्वजांची तिथी मला माहिती असली पाहिजे. माझ्यावर उपकार आहे त्या पूर्वजांची. चांगलं शुद्ध रक्त दिलं, सन्मान दिला, तालुक्यात वजन राहील अशी पिढी निर्माण केली, शिक्षण दिलं, करोडो रुपयाच्या जमिनी त्यांनी सांभाळून आपल्यापर्यंत दिल्या. चटणीवर तेल मिळत नव्हता अशा काळात संघर्षानं जीवन विजून एक वेळ उपाशी राहून सोन्यासारख्या जमिनी सांभाळल्या. आणि त्या आई वडिलांचं स्मरण आहे आपल्याला घडत नाही. हा दिवस सेवेचा आहे महाराज. इथं सेवेनच आई वडील. आपल्या महाराष्ट्राचं वैभव हे की जगाचा मालक पंढरीचा पांडुरंग सुद्धा सेवेनं ऋणी झाला आई वडिलांच्या. जेव्हा पंढरी क्षेत्रामध्ये पुंडलिकरायाच्या मांडीवर आईचे वडिलांचे पाय आहे, ती सेवा पाहून जगाचा मालक इतका आनंदी झाला की त्याला वाटलं पुंडलिकरायाची भेट घ्यावी एकदा. आणि जगाचा मालक आला. ऐका ऐका, परमात्मा तिथं आल्यानंतर स्वतः पुंडलिकाला म्हणतात, पुंडलिका अरे मला तुझ्याशी बोलायचं रे 2 शब्द. तो म्हटला आता मला सध्या वेळ नाही, माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे. पितृसेवा पुण्य लाभले निदान ब्रह्म सनातन अंगसंग. बरं झालं तुम्ही दर्शन द्यायला आलात, पण मी तुमच्याशी बोलू शकत नाही, आई वडिलांची सेवा चाललेली आहे. मग मी काय करू? तुम्ही थांबा. किती वेळ थांबू? मी वीट टाकतो, त्या विटेवर जाऊन उभे राहा. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. वीट फेकली आणि देव उभा राहिला. काही लोक विचार करतात पुंडलिकरायाचं मंदिर वाळवंटात आणि पांडुरंग परमात्मा उभा कुठे? इतक्या लांब वीट येईल कशी? अरे बाबा, आता जिथं पांडुरंग परमात्मा उभा आहे ते पुंडलिकरायाचं घर आहे. आई वडिलांच्या सेवेनं देव इतका ऋणी झाला का देवाला सुद्धा तिथं थांबावं वाटलं, ती सेवा पाहावी वाटली. आपलं स्मरण होणार नाही? ज्या घरात आई वडिलांचा मरणोत्तर आणि हयाती सन्मान आहे, आदर आहे, ते घर घर नाही, ते घर मंदिर आहे. ज्या घरात म्हाताऱ्या लोकांचा अपमान आहे ते घर घर नाही, ते घर स्मशान आहे. 2, 4, 5 वर्ष बुद्धी भ्रमित झाल्यावर म्हातारपणातला त्रास सहन करून घ्यायची कपॅसिटी तरुण पिढीने करून घ्यावी. येणारा काळच तसा आहे. म्हातारी माणसं काही तुम्हाला बुद्धिवान नाही दिसणार. बुद्धिवान लोक सुद्धा साठी ओलांडली की आपोआप त्यांची बुद्धी नकळत ढळायला लागते, विचार केंद्रित राहत नाही, अंतःकरणातलं बल साथ देत नाही, स्मरण शक्ती उपयोगाला येत नाही. अहो लहान होतो आपण त्यावेळेला एक गोष्ट बापाला 10 वेळा विचारायचो, बाबा याला काय म्हणतो, बाबा याला काय म्हणतो, बाबा याला काय म्हणतो. आमच्या बापाला 10 वेळा विचारून सुद्धा एकदाही कंटाळा आला नाही की काय एकच प्रश्न 10 वेळा विचारतो रे. पण तोच मुलगा मोठा झाला आणि तोच बाप म्हातारा झाला की हेच चित्र त्या घरात बदलून जातं. तोच बाप, एखादा व्यवहार जर घरामध्ये चालू असला तर बाप विचारतो, पोरो काही व्यवहार करून राहिले का रे? दुसऱ्या क्षणाला पोराकडून येणार उत्तर असतं, तुम्ही आता गप्प बसा जरा घरात, तुम्हाला काही कळत नाही त्यातलं, आमचं आम्हाला करू द्या. अरे 10 वेळा एक गोष्ट विचारली भल्या माणसा, त्याने बालपणात सांगितली. तुला एकदा विचारलं तर त्याला सांगायला बोलायला. म्हाताऱ्या लोकांचं सगळ्यात चांगलं टॉनिक आहे तुमचं बोलणं. जीते बाप को रोटी ना दे वो तो मरे बाद पचताए, मोठं भर चावल धाबे पर झोक कर कव्वे को बाप बनाए. इथं जिवंत बापाला बाप न म्हणणाऱ्या पिढ्या आहे आणि मेल्यानंतर समाजाने आपल्याला आपलं म्हणावं म्हणून मेल्यावर माणसं कावळ्याला काव 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 बाप 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 म्हणतात. कबीर महाराज म्हटले, तू काय मक्तेदारी घेऊन आला का उद्धारावर? तू काय तुझ्या बापाच्या आशीर्वादाची अपेक्षा करू नको. का जिवंतपणात 2 शब्द प्रेमाचं टॉनिक त्याला दिलं नाही. बोलण्याचा नादा काय पंचभगवानाचा भेद घालून आला. इथं आशीर्वाद त्याला मिळतो ज्यानं बापाच्या हयातीत सुद्धा सेवा केली आणि बापाच्या गैरहजेरीत सुद्धा त्याच्या सेवेचं स्मरण, पुण्यस्मरणाला वैकुंठवासी नानांच्या मुलांनी जसा हा उत्सव आयोजित केला, हे स्मरण घडतंय. अशा मुलांना आशीर्वाद मिळवण्याचा हा दिवस आहे.
कृपा करून डोक्यातून हे काढून टाका की करोडपती पोरं बापाला अग्निडाग द्यायला सुद्धा आले नाही आणि मोठेपणा मिरवण्याकरता करोडो रुपये खर्च करतायत वर्षे श्राद्धाकरता. मग ती भागवताची कथा असेल, रामायण असेल, मोठा साधू असेल, उत्तर भारतातला असेल, इकडचा असेल. या देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा आईचं दर्शन घ्यावाला जावं लागतं गुजरातमध्ये. तसं नाही होत. पद, प्रतिष्ठा, वैभव, सन्मान हे सगळं वजा करावं. आई वडिलांचं चरण या जगातला असं चरण आहे की ज्या चरणाकरता ज्ञानोबारांनी ओवी खर्च केली. देवाला सोडून ज्ञानोबारे कोणाचं वर्णन करत नाही, पण माय बापा करता ज्ञानोबारे बोलल्याशिवाय थांबत नाही. सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तै सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. ज्ञानोबारे म्हटले सेवा करा हो त्या चरणाची. त्या तळपायाला पडलेल्या भेगा पुन्हा एकदा दिल्या गेला ना दिसणार नाही तुम्हाला. ढगाळ गेलेला सूर्य उद्या दुसऱ्या दिवशी पाहता येईल. मातीआळ गेलेलं नानांचं जीवन, करोडो रुपये खर्च केले या परिवाराने, भाऊसाहेबांच्या मुलांनी, तरी आजोबा पाहता येणार नाही. का? जीवनाचा स्वभाव आहे. एकदा व्यक्तीचं जीवन संपुष्टात आलं, कार मर्यादा संपली का ते जीवन पुन्हा अभ्यासता येत नाही, पाहता येत नाही. म्हणून आहे तेवढे दिवस म्हातारी माणसं सांभाळा. कीर्तनात बसलेल्या माझ्या सगळ्या माता भगिनींना माझी प्रार्थना आहे, म्हाताऱ्या लोकांचा त्रास सहन करण्याचे 10 वर्ष आहेत असं गृहीतच धरून घ्या. असं समजा आपली माय आपल्याला शिव्या घालते, तुमची सासू तुम्हाला कोपत असेल, तुमच्या पोराबाळांना शाप देत असेल, तो तिचा दोष नाही, तो तिच्या भ्रमित झालेल्या बुद्धीचा परिणाम आहे. नाही तर तिने ज्या जमिनी सांभाळल्या सगळ्या 90 95 वर्षाच्या महिला आहेत, कष्ट करून जमिनी सांभाळल्या. अरे तुमच्या कपाळावरचं कुंकवाचं दान कोणी दिलं तुम्हाला? आईने, सासूनेच दिलं. गळ्यातलं मंगळसूत्राचं सौभाग्याचं लेणं कोणी दिलं? माझ्या आयांना तुम्हाला. जगाच्या पाठीवर जी जी स्त्री जन्माला आली तिला माय कधी कुंकू देत नाही, माय कधी गळ्यात सौभाग्याचं लेणं देत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही ज्याच्याबरोबर प्रपंच थाटाला आलेला आहे, तुमचा मालक कसाही असो, आज त्याच्या जगण्याने तुम्हाला ते नाव मिळालेलं आहे. तो मालक म्हणून जगण्याची संधी ज्या सासूने तुम्हाला दिली, खऱ्या अर्थाने उपकार सासूचे. तरुण पिढीने ते लक्षात ठेवले तर येणाऱ्या काळात या देशातले वृद्धाश्रम बंद होतील. तुमची आई सुद्धा तुमच्या भाऊजाईच्या हाताखाली म्हातारपणात आहे. हे चित्र कायम स्मरणात आलं सुनेच्या, की आपल्या सासूचा अपमान आपल्याकडून होत नाही. तुम्ही रागानं ताट सासू पुढे लोटाल त्या दिवशी फक्त एक चित्र आठवा, मलाही पत्नी आहे, मलाही बहीण आहे, मलाही आई आहे, आमच्या बहिणीलाही सासू आहे, घर आहे सगळे, प्रत्येक घरातलं वातावरण आहे, चूल आहे, प्रत्येक घरात भांडणं होत राहतात, भांड्याला भांडण लागत राहतं. अरे ज्या घरात वाद नाही, ज्या घरात भांडण नाही, त्याला प्रपंच कसा म्हणावा? मग तिथं स्वर्ग होईल ना. या कुरकुरी, हा हलकल्लोळ, हा अबोला, हा तिरस्कार, थोडीशी द्वेषाची भावना, थोडासा क्रोध अधून मधून घरामध्ये प्रवेश करत असतो, पण तो कायमस्वरूपी प्रवेशात त्या घरात वास्तव्याला ठेवू नका. त्याला उंबरठ्याच्या बाहेर ढकलून देण्याचं काम समजदार लोकांनी करा, विशेषतः घरातल्या लक्ष्मीनं करा. तुमच्या घरामध्ये कशाचीच कमी पडू नये असं वाटत असेल तो कोपणाऱ्या सासूचा सुद्धा आशीर्वाद घ्या. पहिलं ताट त्याला नेऊन द्या, पहिलं ताट सासऱ्याला नेऊन द्या. ज्या सासूला वाटतं सुनबाई सेवा करत नाही, त्यांना माझी प्रार्थना आहे, तुम्हाला वाटतं ना सुनबाई सेवा करत नाही, तुम्ही आता येणारा सण असेल कोणताही, तुम्ही करून बघा. फक्त घरामध्ये वातावरण निर्मिती करायला आपला दर्जा थोडा खाली आणावा लागतो. आहो तिथून खाली यायचं, घर आरामात टिकतं. दर्जा खाली आणायचा थोडासा. ज्या सासूला वाटतं सुनबाई सेवा करत नाही, तिच्याकरता प्रार्थना आहे. येणारा प्रत्येक, आता कुठलाही सण असेल, पहिला आता संक्रांतीला तुम्ही लवकर उठा. सगळ्या सासवांना, माझ्या आयांना प्रार्थना आहे. आणि सुनेला म्हणा, बाई घरात तू दररोज स्वयंपाक बनवते, आजच्या दिवस स्वयंपाक मी बनवते, तू उर्वरित सगळी कामं कर. तुम्ही स्वयंपाक बनवा, कुठलाही स्वयंपाक बनवू नका, पुरणपोळीचा बेत बनवा, सोबत तुपाची वाटी ठेवा, गुलाबजाम ठेवा, काय असतील ते पदार्थ ठेवा. कीर्तनात बसलेल्या प्रत्येक माझ्या आईला प्रार्थना आहे, ज्या वेळेला तुम्ही तुमचा स्वयंपाक तयार झाल्यावर तुमच्या मुलाचं आणि तुमच्या मालकाचं ताट बनवाल, त्यावेळेला एकदा तुमच्या सुनेचं ताट सुद्धा बनवून पहा आणि तिला म्हणा, बाई 2 घास जेवण करून घे. गरम गरम तूच आम्हाला जीव घालते दररोज, एखादी दिवस तू जेव, माझ्या हातची पुरणपोळी खाऊन घे. ज्या दिवशी या महाराष्ट्रातली एक सासू सुने पुढं प्रेमानं ताट नेऊन ठेवील, त्या दिवशी शपथ घेऊन सांगतो, तुमची सुनबाई तिच्या आईला फोन लावेल आणि सांगेल, आई अशी सासू भेटली, असं वाटते देवानं पुढचा जन्म तुझ्या पोटी नाही दिला तर निदान माझा सासूच्या पोटी तरी मला द्यावा. इतकी सेवेनं तृप्त होणारी माऊली. सेवा करा,
कोणी आशीर्वाद देतो महाराज? अरे 15 दिवस एखाद्या बैलाला चारा खाऊ घातल्यावर 16व्या दिवशी गेट वाजलं तरी बैल मालकाकडे पाहतो. नुसतं गेट. या राज्यातला बैल सुद्धा सेवेनं ऋण होतो. ज्याने चारा दिला त्याच्या हिरव्या चाराला जागतो तो. शेजाऱ्याचं पोरग येऊ द्या, खिल्लार बैल बांधलेला आहे, 1.25 लाख रुपयाचा वाड्यात. शेजाऱ्याचं पोरग आलं की तोच बैल 5 फुटावून लात उचलतो. तुमचा नातू वाड्यात जाऊ द्या आणि बैलाच्या पोटा खालून निघू द्या, जागचा सुद्धा हालत नाही. का? तुमच्या हिरव्या चाऱ्याच्या सेवेबरोबर जोपासलेलं त्याचं इमान त्याला पाय उचलू देत नाही. त्याला तुमच्या चाऱ्याशी जोडलेलं इमान आहे ते. सेवेनं ते उरुणी होत. इथं सेवा कोणाला करावी वाटत नाही. सेवेत आपण तत्परही नाही. मारवाडी समाज, ब्राह्मण समाज सेवेत तत्पर समाज. कधली घरातली भांडणं या लोकांची पोलीस स्टेशन मध्ये येत नाही. रस्त्यावर भांडण सुद्धा करत नाही ते. मी 30% मारवाडी समाजाच्या गावात राहतो. रोडवर भांडण नाही पाहिलं व घरातलं कधी. लहानाचा मोठा झालो. त्यांच्या शेजारी आमच्या मार्केटला जागा आहे, आमचे व्यवसाय आम्ही पाहतो, कधीच नाही वाद हा विषय नाही त्यांच्या आयुष्यात. ती रस्त्यावर आपल्या तर नकळत आपल्या भावाबद्दल राग मनात येतो. नकळत नाही नाही त्याचं काही पाहतो. अरे पाहू दे ना, आपलंच रक्त आहे ना गड्या. इथं कोण सोबत बांधून नेणार आहे? 2 पैसे भावाच्या खिशात जास्त असले म्हणून काय बिघडतं? भाऊ आहे आपला असं समजावं. त्याचं प्रारब्ध आपल्यापेक्षा जरा बलवान दिलं असेल देवाने. लगेच द्वेष, लगेच तिरस्काराची भावना. जितक्या प्रमाणात कथा कीर्तन चालू आहे त्याचा आउटपुट काही निघायला तयार नाही. जगाची रीत काय झाली कळत नाही. माणसं कीर्तनात हुल्लड विनोद ऐकायला येतात, चेष्टा ऐकायला येतात, मनोरंजन करायला येतात. काय लागतं आम्हाला तुमचं रंजन करायला? त्याला काय रंजनाला अभ्यास लागतो? काय उपासना लागते? जी स्वकीयांवर प्रेम करू शकत नाही त्या लोकांना हसवता, त्या लोकांना देव सांगता. सेवेत रुजू करून टाका जीवन. जी वाटायला येईल ती सेवा करा. आपल्या कुटुंबावर भरपूर प्रेम असलं पाहिजे आपलं, खूप. आपल्या भावावर आपलं प्रचंड प्रेम असलं पाहिजे. अडचणीच्या काळामध्ये तोच हाकेला हो देतो महाराज. कुणी अंगावर धावून आल्यावर स्वतःच्या अंगावर ते शस्त्र घेणारे या जगात फक्त भाऊच आहे, लक्षात ठेवा. बापानंतर भावालाच बापाची जागा घ्यावीची असते. प्रोक्तपणा माणसाच्या आयुष्यामध्ये थोडासा आला पाहिजे. वया परतवे, काला परतवे. मोठी मोठी माणसं झाली, घरातली धुनी रस्त्यावर धुवायला लागली. ईदभर जागेसाठी, प्लॉटिंगसाठी, धंद्यासाठी किती लोकांच्या पोलीस केस कोलारलाय, पोलीस स्टेशनला, तालुक्याच्या प्लेसला तुम्ही जाऊन पाहा. वाईट वाटतं कधी कधी. आमचा एक मित्र PS आहे, मग आता 4 दिवस झाले त्याची भेट झाली. तो म्हणे विशाल बुवा कठीण परिस्थिती. आम्हाला महिन्याभरातून घरातल्या 70% भांडणांना फेस करावं लागतं. 70%. 12 बलुतेदारांच्या, 18 पगड जातीच्या लोकांच्या. सांगा काय प्रेम शिल्लक आहे जगात? अरे हयातीत प्रेम करत नाही माणसं. ही तर चर्चा वैकुंठवासी नानांची त्यांच्या गैरहजेरीत चालली आहे आपली. किती कुलवान परिवार आहे. पण कीर्तनी परंपरा जेवढ्या करत आहे, तुम्ही आहात तिथं स्वर्ग बनवा, छान जगा, पवित्र जगा. एक सांगतो तुम्हाला, लोकांना तुमचा द्वेष करू द्या. तुम्ही कोणाचा द्वेष करायच्या भानगडीत पडू नका. आपण करू नका. आपलं वाईट करण्याची ताकद या जगात एका सुद्धा माणसाकडे नाहीये. आपलं वाईट करेल असा मर्दच जगात जन्माला घातला नाही देवाने. आपलं वाईट करण्याची आणि आपलं बरं करण्याची ताकद जगाच्या मालकात आहे. ज्यानं प्रारब्ध घडवलं त्याच्या आधारावर जीवन जगा. इथं कोण तुमच्या केसाला धक्का लावणार आहे? यदा कदाचित लागला तर समजाव तो दिवस आयुष्याचा शेवटचा होता. म्हणून काय द्वेष करत जगायचं? सध्याचा राजकीय घडी पाहिली की वाईट वाटत. इतकी खालीवर माणसं टीका करायला लागली टीव्हीवर, मीडियावर.
कधी काडी असं वाटतं सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी एकदा ग्रंथराज ज्ञानेश्वरी गाथा वाचा, तुम्हाला भान आणून देतील माझी तुकोबर आहे. अरे घरात तरण्या पोरी तुमचं स्पीच ऐकता, तुम्हाला थोडी शरमही वाटत नाही? आपली पोरगी बसली असेल घरी, आपण इतकं एखाद्याच्या वैयक्तिक जीवनावरची खलफेक करतो, वैयक्तिक आयुष्यावर. किती काळ बदललाय महाराज. धर्म लोकशाही याचा मान राहील की नाही पुढं, चिंता आहे माझ्यासारख्या शिकलेल्या पोराच्या मनात. ईडी काय सीबीआय काय मी ऐकलं नव्हतं, खरंच माझे शब्द सुद्धा पाठ नव्हते. अरे कोण पवित्रता घेऊन जन्माला आला त्या क्षेत्रात? तुमचीच तुम्ही इतकी भांडणं करता, तुम्हाला शरम नाही वाटत? तुमची भांडणांमध्ये महाराष्ट्राचं वाटोळं व्हायला लागलं, देशाचं वाटोळं व्हायला लागलं. काही जगताचे प्रश्न मांडा ना पुढं. किती राज्यामध्ये दुष्काळ आहे, काय चाललंय? याचं कारणच असं आहे महाराज, जगातला सेवा हा शब्द संपत चालला. इथं स्वतःच्या स्वार्थाकरता माणसं काहीही करू शकतात, अगदी माझ्यासहित काही. आम्हाला इथं काय कोणा पक्षाचं घेणं देणं, दोन्ही पक्ष पाय उद्धरती, इथं काही नाही त्या पक्षाचं. पण निदान भानावर राहिलं पाहिजे, आपण प्रोक्त झालं पाहिजे विचारानं. माणसाने काहीच नाही करता आलं तरी चालेल, पण बसलेल्या लोकांच्या माझी प्रार्थना आहे, तुमच्या भाषेचा दर्जा तुम्ही कधी ढळू देऊ नका. भले आपल्या जवळ माणसं नाही आलं तरी चालतील, भाषा आपली खूप शालीनतेची विनयतेची असली पाहिजे. आपल्या भाषेनं कोणाचं अंतःकरण दुखावता कामा नाही, कधीच नाही. आपल्या बोलण्याने वाद होईल असं सुद्धा माणसाने कधी वागू नये. अहो शिव्या द्यायला लागला महाराज दुकानात एखादा मारवाडी समाजाच्या, तरी त्याचा बाप म्हणतो देऊ दे. तर पोरग म्हणतो पप्पा अपनी दुकान में आके गाली दे रहा, तरी त्याचा बाप म्हणतो देन दे. पप्पा गाली दे रहा ना, अबे देन दे ना बे, उसका खेत है ना गांव के बाहर रोड पे 2 एकड़, रोकना जरा, पेट्रोल पंप डालना ना उसमें. 2 वर्षानं तू 2 एकर जमीन विकणार आहे, इतकी दूरदृष्टी, तरी वाद नाही घालत. आपल्याला देऊ द्या बरं एखाद्याने शिव्या. आपली अख्खी भावकी, एखादा कर्जबाजारी झाला तेव्हा भावकीतला कोणी येत नाही पुढं माईचा लाल, की आपला कर्जबाजारी झाला, ओ पुतण्या त्याला बाहेर काढा, त्याला कर्ज झालं त्याच्या डोक्यावर, त्याला मुलं बाळ छोटे छोटे, त्याची पोरगी आहे लग्नावर, त्याला बाहेर काढा, त्याला कर्जाच्या सहकार्य करा, जरा आपलं बरं चाललंय द्या त्याला. तेव्हा नाही यात भावकीला. यात कोणी शिव्या दिल्यावर गुन्हे दाखवला बरी भावकी पुढे येते. अरे भावकीतले 5 माणसं 4 माणसं तेव्हा नीट चालतात जेव्हा त्यांच्या खांद्यावर 5वा झोपलेला असतो, त्याच्याशिवाय ही नीटही चालत नाही. त्यामुळं कधीच दर्जा ढळू देऊ नये माणसाने. आता इकडे तुम्ही सगळे सुज्ञ माणसं आहेत, कीर्तन ऐकायला सुज्ञ पिढी समोर बसलेली आहे, आणि तशीच माणसं असली पाहिजे. इथं सगळ्या क्षेत्रातली माणसं पुढे दिसत आहे, हुशार आहे विशेष म्हणजे. काही ना विनोद सांगा ते 10 मिनिटांना असतात, काही ना घरी जाता जाता कळतो तो विनोद होता बुवा. काही काही उदाहरणं, काही काही वाक्य कळायला सुद्धा आपल्याला आपल्या कापराच्या बुद्धीचा वापर करावा लागेल ना. तुम्ही प्राध्यापक अत्रेंचं नाव ऐकलंय का? अत्रे टीकाकार लेखक होऊन गेले. त्यांच्या कॉलनीत एकदा गाढव मेलं. मग ते नगर परिषदेमध्ये सांगायला गेले आमच्या कॉलनीत गाढव मेलं, ती न्यायची विल्हेवाट लावा जरा तुम्ही. एक कर्मचारी जरा विचित्र होता. संपवायचं का? विठ्ठल 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 विठ्ठल
साहेबांना जरा बाहेर जायचंय. या परिवारावर प्रेम म्हणून ते उपस्थित झाले, त्यांना मनापासून धन्यवाद. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण आहोत तिथून पुढे जाण्याकरता आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. त्या दिशेला आपण गेलंच पाहिजे. लोकांना आपल्या द्वेषात पडू दे, आपण नाही कोणाच्या भानगडीत पडायचं. मगाशी सांगत होतो, कापराची बुद्धी ज्याला म्हणतात. कापर लागतो ना, अत्रेंच्या कॉलनीत गाढव मिलं, ते नगर परिषदेमध्ये गेले सांगायला आमच्या कॉलनीत गाढव मिलं, तिने याची विल्हेवाट लावा तुम्ही जरा. तिथे कर्मचारी जरा विचित्र होता. तो म्हणे मुळात तुम्हीच तर घाण काढणारे लोक काढून टाका ना तेवढी. अत्रे बोलायला हुशार होते. ते म्हटले मी तर काढणारच आहे, पण भाऊबंद मेल्यावर कळवलं पाहिजे म्हणता म्हणून तुम्हाला सांगायला आलो, बाकी काही नाही. आता या ऐकायला जसं ज्ञानच लागेल ना, कोणालाही कसं सांग. काही काही लोकांना ते संपायच्या आधी आपल्या जवळचं ज्ञान बघा कळालं. तर एक कंडक्टर एका मुलीकडे आले आणि तिला म्हटले, बाई तुझ्या हातातला हा मोबाईल तुला जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. ते म्हणे काव काका असं का म्हटलं. ते म्हटले, बाई तुझा गाव जाऊन 1 तास झाला, त्याच्यामुळेच मला असं वाटतंय की हा तुझ्या हातातला मोबाईल तुला जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. सांगितल्यावर तुमची चेहरी जशी फुलून जात आहे, समजा ही कापराची बुद्धी. आणि श्रवणाने तयार होते, वाचनाने मननाने तयार होते. तुम्ही जर तयार असाल तर तुम्ही सेवेत तुमच्या बुद्धीचा मोर्चा थोडासा मी माझ्यापासून वळवला पाहिजे. तसा तर संप्रदाय सेवेत असू द्या ताई सावकाश. सेवेचा कीर्तनकार कीर्तनाला अभंग घेतो त्यावेळेला काय म्हणतो, सेवेकरिता निवडलेला अभंग. तसं तर कीर्तन घ्यायला माणसं पूर्वी फोन करायची, ती असंच म्हणायची तुमची सेवा पाहिजे, आमच्या गावाला तुमची सेवा मिळेल का. मी मुक्ताबाई फळाचा नारळ चोपदारांना घेऊन जातो, देवकारांना वासकारांना, त्यावेळेला आम्हाला असंच म्हणावं लागतं, बाबा 4 ते 6 सेवा आहे. बहुधा ते काम माझ्याकडे येतं, त्यामुळे मी ते ओळणी पडलेले. सेवा आहे बरं का 4 ते 6. आता आम्हाला तारखेकरता फोन येतात. सेवा हा शब्द काही जण यूज करतात, तिथं पर्याय बरेच शब्द आले. काय म्हणता तुमचा प्रोग्राम पाहिजे, काय म्हणता तुमचा कार्यक्रम पाहिजे. अरे तो काही गौतमीच आहे का. काय म्हणता तुमची सुपारी पाहिजे. लातूर जिल्ह्यातला फोन आला की तो म्हणतो तुमचा नेम पाहिजे. मला एक माझ्या जिल्ह्यातून यावल तालुक्यातून फोन आला. तो म्हणे महाराज तुम्ही कधी रिकामे. म्हटलं काऊन रे भाऊ, तुम्हाला आमच्या सप्त्यात घाल नाही म्हणे. म्हटलं मी रिकामाचं तुला वाटेन तेव्हा घाला. तर काय पर्यायी बरेच शब्द आपण तिथं आज गोळा केलेले आहे. पण मूळतः हा शब्द आहे सेवा. सेवेलागी सेवक झालो, जिथं मिळेल तिथं सेवा करावी, जी वाट्याला येईल ती सेवा करावी. सगळ्यात मोठी सेवा, त्या सेवेच्या परंपरेमध्ये 3 गोष्टीचं चिंतन होतं. 1, जन्म मानवाचा मिळाला तर देवाची सेवा घडावीच. 2, संतांची, ज्या संतांनी जागवलं, सांभाळलं, शिकवलं त्या संतांची सेवा घडावी. आणि 3, ज्या आईवडिलांनी कुलाचार दिला, त्यांनी रक्त दिलं, मांस दिलं, रुधिर दिलं. हिंदुस्थान खूप पुढे गेला, खूप प्रगती झाली, पण काही ठिकाणी बदलले नाही. काही ठिकाणी प्रगती देशाला जगाला करता आली नाही, शास्त्रज्ञांना करता आली नाही. रक्त बनवण्याचा कारखाना जगात अजून जन्माला आला नाही. एखादं हाड तुटल्यावर ओरिजिनल माईच्या उदरात तयार झालेला हाड बसवणारा ऑर्थो स्पेशलिस्ट इथं अजून जन्माला आला नाही. हाडांचा डॉक्टर जन्माला आला नाही असा की त्याने ओरिजिनल हाड दिलं, आईने दिलं होतं ते दिलं. रॉ टाकून बरोबरी करता येईल. हाड नाही, रक्त बनत नाही, हाड बनत नाही. तुमच्या गालाला जर मांसाचा तुकडा लावायचा असेल तर तुमच्याच मांडीचं तुकडं काढावं लागतं मांसाचं, तेव्हा ते गालाला लावावं लागतं, तेव्हा ते हाताला लावावं लागतं, तेव्हा ते चेहऱ्याला लावावं लागतं. मांस, रक्त आणि हाड या जगात देवाच्या पलीकडे मातृतीर्थ अंतःकरणामध्ये, उदरामध्ये तयार होणाऱ्या वस्तू कोणाला बनवता आल्या नाही. आपण म्हणतो जग पुढे गेलं, काही काही ठिकाणी पहा तुम्ही किती माग आहे. मंदिराची जागा वसान पाहिली, भावा भावा मध्ये मी लढाई पाहिली. ही गरिबाची पोर मी उपाशी पाहिली.
अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. गरिबाच्या डोक्यावर मोडी पाहिली, ही गरिबाची पोरी उपाशी पाहिली. या श्रीमंताच्या घरी रोज दिवाळी पाहिली. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. आपण म्हणतो पुढे आलो, पुढे आलो, होतो त्याच्यापेक्षा खूप ठिकाणी मागे आलो. आपण नसतोच पुढे आलो जर लोडनं गळ्यात बांधून घेतलं. ओढाळ संगती पाहे क्षणभर गेली या धर्म गाये, तिचे संगती पाहे लोडणे वाहे निरंतर रे. अरे कोण कोण येतो या स्वर्गमय सुखाला, सोडून वासनेला विसरून कल्पनेला, सोडून वासनेला विसरून कल्पनेला. अरे कोण कोण येतो या स्वर्गमय सुखाला, सोडून वासनेला विसरून कल्पनेला. वासने तुझ भोवती किती जन्म घालावे आम्ही, वासने वासने तुझ भोवती. अगं किती जन्माच्या फेऱ्या दडकावं, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. इतक्या जन्मात सेवा करू दिले नाही ग तू आम्हाला, निदान आता तर सेवा करू दे. बरोबर आम्ही तत्पर झालो सेवे करता. महाराज सांगा ना आम्ही कोणती सेवा करावी. तुम्हाला उत्तम सेवा करण्याचं माध्यम आई वडिलांची मृत्यूची तिथी आहे. निदान वर्षातून 3 वेळेला तरी मातृसेवे करता पितृसेवे करता मुलानं सादर झालं पाहिजे. त्यातला पहिला दिवस आहे वर्ष श्राद्ध, दुसरा दिवस आहे अक्षय तृतीया आणि तिसरा दिवस आहे तो म्हणजे जो 15वाला मिळाला आपल्याला पितृपक्षात त्या आई वडिलांच्या मृत्यूच्या तिथीला. निदान 3 दिवस तरी आपल्या आई वडिलांचं स्मरण आपल्याला घडावं. ज्या मुलाने हे स्मरण केलं, सेवेत समर्पण केलं, त्या मुलाला खऱ्या अर्थाने आशीर्वाद देण्याचं बळ आपल्या परंपरेमध्ये आई वडिलांकडून आहे. का हो त्या मुलाचा वडिलांना का आनंद होईल? कारण ते केलेली सेवा, केलेलं व्रत कुळाचा उद्धार करण्याकरता आहे. त्या कुळाच्या उद्धारक मुलाला धन्यता देतात तुकोबाराय सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्य हरी भक्त जन्मला जवंशी, धन्य हरी भक्त जन्मला जवंशी, धन्य हरी भक्त जन्मले 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 जवंशी. सकळ कुळा तारामया, सकळ कुळा तारामया, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता धीरज, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता धीरज, हे सकळ कुळाची तारामया, सकळ कुळाची तारामया, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता धीरज, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता धीरज.
जन्मला ज्या वंशी सकळ कुळासी तारील. काय करेल तो मुलगा? तो कुळाचा उद्धारक आहे आणि तो मुलगा कुळाचा उद्धार करेल. आई वडिलांकरता मुलानेच प्रार्थना करायची असते आणि ती प्रार्थना करणाऱ्याला तुकोबाराय धन्यता देतात. धन्य हरिभक्त जन्मला ज्या वंशी. आपण मगाशी उल्लेख करून गेलो. आदरणीय राज्याचे महसूल मंत्री नामदार विखे पाटील साहेब सध्या अधिवेशनात असल्यामुळं त्यांच्या परिवारातून आदरणीय ताईसाहेब या ठिकाणी या परिवाराशी एक वेगळी ऋणानुबंध आदरणीय भाऊसाहेबांच्या परिवाराशी असल्यामुळं या परिवाराला या परिवाराच्या सांत्वनाकरता वडिलांप्रती आदरांजली व्यक्त करण्याकरता इथं उपस्थित आहे. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, प्रणाम करतो. एक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्राचा खूप मोठा वारसा या परिवाराला त्यांच्या परिवाराने दिलेला आहे. या परिसरामध्ये आपण कायम येताना त्याचं एक स्टडी त्याचं अवलोकन नेहमी करत असतो. आपण जोडून या सगळ्या गोष्टी अनुभवत असतो, पाहत असतो. आणि वडिलांच्या पाठोपाठ आता त्यांचे सुपुत्र सुद्धा खूप चांगल्या सेवेमध्ये नगरचा दक्षिण भागच त्यांच्या लोकसभेचं कार्यक्षेत्र आहे आणि ते चांगल्या पद्धतीने तिथे सांभाळत आहे. साहेबांना 2 वेळा भेटण्याचा योग खडसे साहेबांबरोबर आला मुक्ताई संस्थेच्या कामाच्या निमित्ताने. त्यामुळं त्यांना फार जवळून चांगल्या पद्धतीने परिचय सुद्धा त्यांचा त्यावेळेला झाला. मनापासून आनंद आहे की ही मंडळी इतक्या चांगल्या पद्धतीनं ग्राउंड लेवलला आपली मंडळी, आपली माणसं, आपले सगळे सहकारी, आपले कार्यकर्ते सांभाळण्याचा प्रयत्न करत असतात. याचा एक विशेष आनंद आहे. मग अशी माझी खासदार भाऊसाहेब, आता आदरणीय ताईसाहेब त्या ठिकाणी इथं उपस्थित आहे. आपल्या परिवाराला मिळालेलं हे दान आहे भाऊसाहेब. कोण येतो घरा आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. कोण कोणाच्या घरी येतो? माणसाचं जीवन दाखला पुरावा असतो हा. कामधाम सोडून ही माणसं जर आपल्या घरी येत असतील तर आपण केलेल्या चांगल्या कामाची पावती, तुमच्या वडिलांनी तुमच्यावर केलेल्या शुद्ध संस्काराचा, पेरलेल्या शुद्ध बीजाचा हा परिणाम आहे. आनंद आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो तिथं माणसाने खूप प्रगल्भ असलं पाहिजे. मी जर कीर्तनकार असेल तर माझा सामान्यातल्या सामान्य गायकाबद्दल, वादकाबद्दल, कीर्तनकाराबद्दल प्रचंड आदर माझ्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. ही सगळी माणसं माझी आहे अशी जाणीव मला झाली पाहिजे. नाही तर आता राजकारणाची घडी इथून पुढे बदलत चालली. कार्यकर्ते सांभाळायला आता श्राद्ध, दुखवटा, आनंद, लग्न समारंभ असे कार्यक्रम होणार नाही पुढे. कार्यकर्ते सांभाळण्याकरता सुखदुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे याचा प्रयत्न होणार नाही. काही लोकांनी केवळ राजकारणामध्ये पैशाचा बडीमार सुरू केला. मतदानच पैशाने विकत घ्यायला सुरुवात झालं. लोकशाही धोक्यात आली या देशात. तेव्हापासून पैसा देऊन माणसं मत विकायला लागली आणि पुढारी सुद्धा मताकरता पैसे द्यायला लागले. अरे अशी माणसं 5 वर्षात गोळा करा की बटन दाबायच्या वेळेला त्या पुढाऱ्याचा चेहरा सोडून, त्या नेत्याचा चेहरा सोडून त्याला दुसरा फेस सुद्धा दिसणार नाही. माझ्या बांधावरची डीपी जळाली तरी साहेब, माझं पोरगा आजारी पडलं तरी साहेब, माझ्या आईला आजार झाला मुंबईला ऍडमिट करायचंय तरी साहेब, घरात सुख झालं साहेब, दुखवटा झाला तरी साहेब, असं ज्या व्यक्तीला वाटतं समजावं त्याचं कार्य ते बोलतंय. आणि राजकारणामध्ये असं माणसाने वागलं पाहिजे. मग ते कोणत्याही पक्षात, सगळ्याच पक्षात काम करणारी माणसं खूप चांगली. खूप स्वर्गीय मुंडे साहेबांची जयंती झाली परवा. अहो तुम्हाला काय सांगावं, मी पाहिलं त्या परडी अंबेजोगाई भागात उसाच्या मोडीच्या गाडीवर, बैलगाडीवर बसून सुद्धा बायकोची वाट पाहतोय. शेतातून बैलगाडी काढली, रोडला लागली, थाटर बांधलेलं आहे तिथं भर थंडीत, अंगाला दंडाला त्या माऊलीच्या हाताला उसाचे दांडे वाळलेले, चर्रकन हात चिरलेले. ऊसतोड कामगाराचे हात पहा तुम्ही. त्या चिरलेल्या हातांनी थंडीची प्रचंड आग आणि ती भाकरी थापते. चुलीवर भाकरी बनवल्या, मालकाची बैलगाडी, यानं गाडी रोडला लावली, शेताला काढून आणि निघाला प्रवासाला. भाकरी तयार केली, खरडा बनवला, मिरची, ठेचा, शेव काय असतील ते सगळं घेतलं, कापडात एका फडक्यामध्ये भाकरी बांधली. चिल्ली पिल्ली विचारायला लागली, बिना आंघोळीची माय कुठं जाते ग? बाप येतोय रे. मामी सुद्धा येतो रोडला. आतल्या रानातून त्या बाई बरोबर तिची मुलं सुद्धा रोडला आले. आणि अरे गाड्यांमध्ये बरोबर नवऱ्याच्याच गाडीच्या बैलांच्या गळ्यातली घुंगरं ऐकली.
आणि समजलं माझा धनी आलाय, माझा मालक आलाय. मालक येता बरोबर दोरखंड पकडलं, झाशीची राणी जशी चढती तशीच मोडीवर चढली आणि तिथं मालकाला म्हटली दोर द्या हातात. दोर हातात घेतले आणि खायला लागला. त्याला विचारलं का रे बाबा, या मोडीवर भाकरी खातो, तुझा प्रपंच याच्यावर चालतो कारखान्याच्या भरोशावर, कोणाचे उपकार आहे तुझ्यावर? त्यानं दिलेलं उत्तर आहे मोडीवर का होईना सुखाची भाकरी खायला मिळते, हे माझ्या मुंडे साहेबांचे उपकार आहे. नेत्याचं स्मरण आज घडतंय आज. हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र. आजही चव्हाण साहेबांची आठवण. कृषी क्षेत्रामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी काय काम केलं या देशात. तुम्ही या विदर्भात एकदा पहा, त्या माणसाची काय उदात्त विचारधारा होती. स्वर्गीय R.R. पाटील नावाचं एक रत्न या महाराष्ट्रात झालं. तसा मंत्री डान्सबार बंदीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या विरोधात जाऊन घेतला. आपल्या राजानं बाया नाचणं बंद केल्या, तुम्ही काय डान्सबार निर्णयाला विरोध करताय? माझं मंत्रीपद गेलं तरी चालेल, पण निर्णय माघारी घेणार नाही. काय ताकद असेल. गुजराती लोकांचा, अनेक प्रदेशातल्या लोकांचा मुंबईवर डोळा होता, पण मुंबईच्या सुईचा तुकडा मावेल इतकी सुद्धा जागा कोणाला देणार नाही. मुंबई म्हणजे महाराष्ट्राचं नाक आहे. ही त्या काळात आरुढी देणारा एक अवलिया महात्मा या देशात या राज्यात जन्माला आला आणि जनमानसात हिंदू हृदय सम्राट होऊन गेला. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे. अशी अनेक माणसं झाली या देशात जी कार्यकर्तृत्वानं मोठी झालेली आहे. कृपा करून एखाद्या पक्षापुरतं एखाद्या संघटनेपुरता चष्मा घालून राजकीय लोकांकडे बघू नका. काम बघा, सन्मान बघा, आदर बघा, कार्यकर्त्यावर केलेलं प्रेम बघा, सांभाळलेले अशी ऋणानुबंध बघा. त्याने मतदारसंघाचा वैयक्तिक सर्वांगीण जीवनाचा विकास आपल्याला साधत आहे. चला, थोडासा विस्तार झाला, पण आपल्याला जगद्गुरु तुकोबाराय धन्यतेस पात्र बनवावेत अशी जर अपेक्षा आपल्या अंतःकरणात असेल तर तुकोबाराय बोलतात, सकळ कुळासी तारील, कुळाचा उद्धार करणारा कुलोद्धारक मुलगा जन्माला यावा. सगळ्यात मोठी आपली श्रीमंती आपली मुलं आहे आणि त्या मुलांकरता तुकोबारांनी वचन खर्च केलं. आज भाऊसाहेबांच्या पोटी जन्माला आलेला त्यांचा मुलगा भाऊसाहेबांच्या पावलावर पाऊल टाकणारा असावा. साहजिकच बापाला असं वाटतं. पूर्वी तो काळ गेला. आता घरी माणसं सांगायला आली की पाटील माफ करा बरं का, तुमचं पोरग एकदा राव बिअर मध्ये जाताना मी पाहिलं. असं जर 10 वर्षा अगोदर माणसं सांगायला आले तर सांगणाऱ्याला येणारे जे पाय धरायची माणसं, बरं झालं बुवा आमच्या कुळाचा, आमच्या पोराच्या भविष्याचा काय आदर आहे तुम्हाला, तुम्ही बरं झालं आमच्या घरात आले. आता जा बरं तुम्ही एखाद्याच्या घरी आणि तुम्ही म्हणा त्याला तुमचं पोरग एकदा बिअर मध्ये जाताना दिसलं, तो तुम्हाला म्हणेल तुला माझंच दिसलं का रे? अख्ख्या गावाचे पोरं असतात तिथं आणि माझं पोरग गेलं तर काय, उलट चांगल्या पोरांमध्ये तरी बसलेलं होतं. आता नाही राहिले ते दिवस. काळ बदलला. आता धन्यता इथं द्यायलाही कोणी तयार नाही आणि धन्य झाला पाहिजे अशी अपेक्षा सुद्धा करायला कोणी तयार नाही. काळ बदलला. काळ बदल सगळंच बदललं. तुमच्या घरात 20 वर्ष अगोदर किती चॅनल होते टीव्हीत? 2. तसं पाहिलं तर एकच. एकाचेच भाग 2 होते. एकच. कोणतं? दूरदर्शन. पूर्ण वेळ दिसायचं नाही. पूर्ण वेळ नव्हतं दिसत ते, थोडा वेळ, पण चांगलं होतं. शिकवण चांगली मिळत होती. मी नेहमी सांगतो, मला चांगलं आठवतं मी शाळेतून घरी आलो की 7च्या बातम्या ऐकायला 6 वाजेपासूनच आमच्या घरात आमचे वडील टीव्ही लावायला लावायचे. माझे वडील सरपंच होते. एकदा माणूस सरपंच झाला की त्याला जीवनभर बातम्या ऐकाव्या लागतात. म्हणजे सवय लागते त्याला बातम्या ऐकायला. आमचे वडील म्हणायचे लाव बातम्या. खळाखळ ब्लॅक अँड व्हाईट उघडायची टीव्ही लावायचं. चित्र नाही. आमचे वडील म्हणायचे गळ्या चित्र नाही. विदर्भातली भाषा आमच्या वडिलांनी, ये बाहेर. माझ्या वडिलांनी मला असं पत्राच्या घरावर चढून द्यावं. मग त्यावेळेला काय छत्र्या नव्हता, अँटी नाही. मी तो अँटीना असं जिल्ह्याच्या दिशेने फिरवायचो. आमच्या चुलत भावाला वरून खाली विचारायचो, अमोल आलं काय? तो म्हणे मुंग्या आल्या गळ्या. इन चित्र तू फिरव थोडा टाइम. ते फिरवता फिरवता चित्र यायचं. पण चित्र आल्यावर आनंद.
कबीर महाराजांचे अभंग वृक्षवल्ली आम्हा सोयरे काय ऐकायला मिळायचं टीव्ही. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचारे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचारे, पहिलं तो गे काबू को कताए. ओ पहिलं तो गे काबू को कताए. ऐकायला ओ भैया भैया रे ओ भैया भैया गाड़ी वाला धीरे आ करे, धीरे से गाड़ी गा करे. गाड़ी तेरी ये रंगी बेरंगी, गाड़ी तेरी रंगी बेरंगी, बैल तेरे गुलजार, आकने वाला जहीला जबीला, आकने वाला जहीला जबीला, बैठने वाला लाल लाल. ओ भैया रे भैया भैया गाड़ी वाला इधे आकर इधे से गाड़ी करे. चल रे सरजा चल रे राजा बिगी 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 बिगी, चल रे सरजा चल रे राजा बिगी बिगी. हरी बोल. डवला न गाव मोठा भरत काळ मातीत मातीत जय हो चालते, पण चालते पण चालते, काळ मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. आमुची माती आमुची माणस. जय हो आमुची माती आमुची माणस. हो कीर्तन नाही ते दूरदर्शन सांगतोय आपण लोकांना. यायचं की नाही ऐकायला. आता टीव्ही लावा, बैल कधी ऐकायला भेटीन तर शपथ आहे कधी. बैलाचं तर चित्र फक्त, आता गाणं बैलाचं काही राहिलं नाही. बैल ऐकायचं झालं तर तेवढं शिल्लक राहिलंय आता. पाटलाचा बैलगाडा गौतमी. अगं त्या बैलगाड्यात लोकांनी या बैलगाड्या सहीच जमिनी विकल्या. काही परवडणार आहे का आपल्याला बैलगाड्या. आपण या बैलगाड्याचे उपासक आहे. पण काला परत होती बदलत चाललं. आता पोरांना छोट्या छोट्या बालकांना जाहिरात, ते कीर्तनाला झालेलं तर त्यांना वाटतं 1-1.5 तास झाला अजून एकच चित्र. काय ब्रेक नाही, जाहिरात नाही, ऍडव्हर्टाईज नाही. मी एक जाहिरात आमच्या आजी समोर ऐकली होती टीव्हीला. मी पाहत होतो, आमच्या आजीने ऐकल्यावर अजून सुद्धा लक्षात येते. जाहिरात अशी होती, दूसरी सफेदी निरमा से आए, रंगीन कपड़ाई खिल खिल जाए, सबकी पसंद निरमा वॉशिंग पावडर निरमा. तुम्ही आमची पावडर घ्या, तुमचे कपडे दुधासारखे स्वच्छ होते. आमची आजी मला म्हणे, का रे काय म्हणते ती. म्हटलं आजी ते म्हणते तुम्ही आमची पावडर घ्या, तुमचे कपडे दुधासारखे स्वच्छ निघतील. असं का. म्हटलं हो. आमची आजी म्हणे तिला सांग आम्ही तुझी पावडर घेऊ बी, कपडे दुधासारखे स्वच्छ होतीलही, पण तू कपडे तर घाल. कपडेच घालत नाही तर धुतं काय. सगळा लबाडांचा बाजार आहे महाराज. जग ज्या दिशेनं चाललं तिथं संतती सुद्धा दिशेला वाहते. हो पोर, आपलं पोरग सुशिलो मात्र पुण्येनं, शिलवान मुलगा जन्माला येतो आईच्या पुण्येनं, विद्वान पोरग जन्माला येतो बापाच्या पुण्येनं, उदार पोरगा जन्माला येतो वंशाच्या पुण्येनं, आणि भाग्यवान मुलगा जन्माला येतो स्वतःच्या पुण्येनं. ऐका ऐका, उन्मत्त मुलगा जन्माला येतो आईच्या पापानं, मूर्ख मुलगा जन्माला येतो बापाच्या पापानं, दारिद्री मुलगा जन्माला येतो वंशाच्या पापानं,
आणि अभागी पोरं जन्माला येतात स्वतःच्या पापानं. आज केलेलं पाप, आज केलेलं पुण्य उद्या कुठं तरी कोणाला तरी कधीतरी अडवणार आहे, हे लक्षातच ठेवा. म्हणून संतती सर्वात मोठं धन आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो. ज्या वेळेला सीता मैयाला सगळ्यांनी काढून दिलं, कोणी स्वीकार केला नाही तिच्या. वासुकीच्या वनी सीता शोक करी, पण घरी आल्यावर सुद्धा रघुकुलाने त्यागलं तिला. भगवंताचा नाईलाज होता. सीतामाईला वनात नेऊन सोडलं लखनजींनी डोहाळे पुरवायच्या निमित्तानं. आणि पाय धरले, वहिनी माफ करावं मला, तुम्ही माझ्या आई समान मातृस्वरूप आहात, पण पहिल्यांदा तुमच्याशी खोटं बोलून आलो. तू म्हटला डोहाळे पुरवायला नाही, अयोध्येतून बाहेर काढून द्यायला आलोय. रडायला लागली लखनजी. बाहेर काढायचं दुःख नाही. रावणाच्या अशोक वाटिकेत, ज्या वाटिकेत शोक होत नाही तिथंही या सीतेनं शोक केलाय. राहायचं वनातल्याचं दुःख नाही. पण मला जर सांगितलं असतं तर एकदा माझ्या मालकाचं पवित्र रघुकुलाचं मनापासून दर्शन तरी घेऊन आले असते. आता माझा प्राणच इथं जाणार आहे. पण डोळ्यात एकदा नजरेत खूप वर्षांनी पाहिलेली, जवळजवळ 14 वर्षानंतर पाहिलेली अयोध्या नजरेत साठवली ती असती हो. असू द्या, सीतेचं नशीबच असं असेल, त्याला कोण काय करेल. रडत लखनजीने निरोप घेतला. हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर घ्या. पण तेवढ्यात रडणार आवाज एका साधून ऐकला. तो महर्षी वाल्मिकांनी ऐकलेला आवाज जवळ गेली. सीते रडते? ती म्हणे हो बाबा, काय करू ना, रामाचा सहवास आहे ना रघुकुलाचा आहे, रडल्याशिवाय काय करू. तिला महर्षी वाल्मिकी म्हणतात, अगं सीते रामाचा सहवास नसला म्हणून काय झालं, त्याचं रक्त तर तुझ्या पोटात आहे ना. जग विरोधात गेल्यावर सुद्धा संतती आपलं वैभव परत मिळवून देऊ शकते. काही लोक करोडपती होते, भिकारी झाले मधल्या काळात, पुन्हा त्यांच्या नातवांनी पुन्हा त्यांच्या पंतांनी ते वैभव गोळा केलं. मिळतं 3ऱ्या-4थ्या पिढीमध्ये. असे पुरावे अनेक आहे आपल्या परंपरेत. काहींचे राज्य गेले परत मिळवली, काहींच्या जमिनी गेल्या परत मिळवल्या, प्रतिष्ठा गेली परत मिळवली. अगं तुझ्यावर लागलेला कलंक मिटवण्याकरता तुझी संतती इतकी छान तयार कर की त्यांना धन्यता मिळेल. लवकुशाचा जन्म झाला आणि तिने डफडी वाजवायला शिकवलं दोन्ही पोरांना. दोन्ही पोरं ज्या वेळेला अयोध्येत डफडी वाजवायला आले, परिणाम असा झाला, ती वाक्य ऐकून अयोध्या रडत होती. यात नवल नाही, जगाच्या मालकाच्या डोळ्याला सुद्धा धारा होत्या. सांगत होते ती पोरं, हम वन के वासी नगर जगाने आए, हम वन के वासी नगर जगाने आए, मैया का अधिकार ओ मोरी सीता का अधिकार, मोरी मैया का अधिकार उन्हें वापस दिलाने आई, ओ महारानी बनाने आई, हम वन के वासी नगर जगाने आए, वासी नगर जगाने आए. पतिव्रता है नारी ओ पतिव्रता है नारी, रघुकुल की सुन है प्यारी, रघुकुल की सुन है प्यारी, हम वन की वासी नगर जगाने आए, हम वन के वासी नगर जगाने आए. आम्ही नगर जागवायला आलो. सांगा, नगर जागवायला आलेल्या पोरांचं बोलणं ऐकून जर देवाला रडू येत असेल, याचा अर्थ असा आहे, या जगामध्ये ताकदवान फक्त संतती आहे. त्या संततीला योग्य शिकवा. आता ही कम्प्युटर टेक्नॉलॉजीची पिढी आहे, ती काय बोलतील तुमच्याशी कल्पना करू शकत नाही तुम्ही. त्यांना योग्य मार्गाला लावा. त्या वैभवलक्ष्मीच्या पोथ्या ठेवून द्या. आता वैभवलक्ष्मी वाचून कोणी श्रीमंत होत नाही. एखादी बाई तुमच्या भागातली श्रीमंत झाली असेल तर त्या बाईचं नाव मला सांगा, मी त्या बाईचा पुतळा महागावात बांधतो. पोथी वाचून तुम्ही श्रीमंत झाले असता तर या सरकारनं कर्जमाफी केल्यापेक्षा 2-2 पोथ्याच आपल्याला दान दिले असतात. तुमची पोरं मिनिटाला सेकंदाला गुगल सर्च करता आणि तुम्ही पोथी वाचता. ती वैभवलक्ष्मीची कोण्या संपादकाने लिहिली, कोण्या पुराणातून आणली, कोणता इतिहास आहे? तुम्हाला ज्ञानेश्वरी दिसत नाही, गाथा दिसत नाही. 22 वर्षाच्या मुली गॅदरिंगच्या स्टेजवर नाचून तयार केल्यापेक्षा एखादं ज्ञानेश्वरीचं पारायण करून घ्या आई या नात्याने त्यांच्याकडून. तुमची पोरगी उद्याची कोणाची सून आहे, कोणाची पत्नी आहे, कोणाची आई आहे, कोणाची ननंद आहे. काळ बदलतोय. ज्ञानोबा राहीच तुमच्या पोरींना, तुमच्या मुलाबाळांना
सांभाळू शकता? 16 वर्षाची बाई या प्रदेशातली साडी नेसून आईकडे गेली आणि म्हणते, आई मी साडी नेसली कशी दिसते ग? छान दिसते बेटा. तिचं नाव प्रतिभा. खूप छान दिसते साडी. बरोबर आई, मी नेसू कायम साडी? अगं काही वर्षाने नेस ना, आता काय नेसते? नाही मला आवडते. तीच प्रतिभा नावाची पोरगी साडी नेसून आताचा मुक्ताईनगर, पूर्वीचा हैदराबाद, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून मजल दर मजल, मुक्काम दर मुक्काम वाढल्यानंतर पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. ती बाई आमदार झाली, खासदार झाली, मंत्री झाली, राज्यपाल झाली. वयाचं 71वं वर्ष सुरू झालं. त्याच वेळेला 16व्या वर्षात साडी नेसलेली महाराष्ट्राची लेक, जिजामातीची कन्या, या देशाची पहिली महिला राष्ट्रपती झाली. तिचं नाव प्रतिभाताई पाटील आहे. आपण त्या बाईच्या कन्या आहोत. महाराष्ट्रात 2 जिजाऊ झाल्या. दोघींचं कार्य बहुमोलाचं आहे. एकीनं धर्माच्या रक्षणाकरता छत्रपती शिवराय दिले आणि दुसरीनं वारकरी संप्रदायाचा कळस उभारण्याकरता तुकोबराय दिले. दोघींचंही नाव जिजाऊ आहे. एकीनं मालक दिला आणि एकीनं मुलगा दिला. दोघींचं नाव जरी घेतलं तरी पुण्य होईल आपलं सकाळी सकाळी. तुम्ही काय वैभवलक्ष्मीच्या पोथ्या वाचून काय कुठं चालली माणसं? मी त्या सैलानीला जाताना त्या तरी एक त्या सैलानीच्या खाली देव आहे म्हणे, तिथं जात होतं एक जोडपं. काव काय? तर म्हणे माझ्या अंगात तो देव येतो, मी चालली तिथे. अरे म्हटलं बाबा अवघडे, काळ कुठं चालला आणि तू कुठं चालली? तुझ्या अंगात आलं ते सैल्या 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 सैल्या. मी आमच्या ड्रायव्हरला म्हटलं गाडी थांबवा, फुकट सिनेमा पाहायला भेटतोय आपल्याला. बस स्टँडवर मलकापूर जिल्ह्यातल्या, बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर नावाच्या सैल्या सैल्या सैल्या. मी पाहतच राहिलो. तिचा नवरा मागे उभा, त्याला वाटले खाली बिली पडी. कंडक्टर होताच तिथं, ती एसटी थांबलेली, ती एसटीतूनच उतरले होते. या बाईचं चालूच सैल्या सैल्या. ती एसटीवाला थांबला, निघाली ती एसटी. ती एसटी धकल्यावरीच्या ध्यानात आला, आपण तर सैल्या सैल्या करून राहिलो, पण आपल्या थैल्या तर गाडीत आहे. तिनं सैल्या दिलं सोडून आणि नवऱ्याला सांगते, अरे वैऱ्या ये ना थैल्या, तू म्हणे गेल्या आता, तू कर सैल्या सैल्या. काय दिवस आले हे राज्यावर. देव पाहायचंय का तुम्हाला? त्याच्या दिशेला चला. अरे त्याला पाहायला जावं लागत नाही. तुम्ही इतकं प्रेम करा की तो घरी येतो. मंत्रिपदाचा त्याग केला विदुराने, गंगेच्या किनाऱ्यावर आले राहायला. देव घर पाहत पाहत आला. विदुरा घरच्या बक्षुनी कन्या परमानंद झाला. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंद झाला. मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला. हो मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला. नंदाचा अलबेला मनमोहन मुरलीवाला. मनमोहन मुरलीवाला. मनमोहन मुरलीवाला. मनमोहन मुरलीवाला. मोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला. मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला. नंदाचा अलबेला मनमोहन मुरलीवाला. मनमोहन मुरलीवाला. मनमोहन मुरलीवाला. मनमोहन मुरलीवाला. मुरलीवाला. रात्र काळी घागर काळी यमुना जळे ही काळी वो माय. यमुना जळे ही काळी वो माय. बुंत काळी बिलवर काळी गळा मोती एकावळी काळी वो माय. काय गोपिकांनी देवाचं वर्णन केलं. जीव लावला त्याला. आपण कधी लावू त्याला जीव? आपलं प्रेम कधी जळेल त्याच्यावर? यमुना जळ
स्थिर स्थिर वाहे रवी मंडळ चालता स्तब्ध होय शेष कुर्म वराचकितराय बाळास्तन देऊ ओ बाळास्तन देऊ विसरली माये ओ वृंदावनी वेणू कवनाचा माई वाजे 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 वेणू वाजे वाजे वेणू वाजे वेणू वाजे वेणू वाजे गोवर्धनु गाजे उच्च पसरोणी मयूरा विराजे मज पाहता ओ मज पाहता पासती यादव राजे ओ वृंदावनी वेणू कवनाचा माई वाजे वृंदावनी वेणू कवनाचा माई वाजे असं एक तर एखादं तो वचन म्हणणारा आपल्या घरात असावा की नाही ही संतांची वचन कोण म्हणेल तुमच्या बाळाची दोरी जरी हातात आली तरी तुम्ही विचार केला पाहिजे की धन्य हरिभक्त जन्माला या वंश फार वेळ कीर्तन करायचं नाही आपल्याला 5-10 मिनिटात सेवा आवरायची 12:30 झाली तुमची वेळ नको आपण ते वेगळंच काही किती वचन आहे एखादी गवळण म्हणाल काय अडचण आहे आता आपण या गवळणी म्हण एखादी पाठ करा आंधळे पांगळे मुकाय जोगी बहिराय नाट आहे वासुदेव आहे किती विरय नाही चांगल्या चांगल्या किती अंगाई गीत आहे चांगले चांगले जुन्या महिलांचे झोप 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 माझ्या बाळा झोप माझ्या बाळा हलविते पाळणा झोप माझ्या बाळा हलविते पाळणा पाळणा हलवोनी अंगाई मिगाते पाळणा हलवोनी अंगाई मिगाते माझ्या जीव लगारे मनमोहना झोप माझ्या बाळा हलविते पाळणा काय हरकत आहे म्हणायला त्या मदालशीनं 5 दिवसाच्या पोराला उपदेश केला धन्य होण्याकरता अरे बाळा ऐक माझा ऐक आपण त्या देशात जन्माला आलो 18-12 वनस्पती फुली फोडी बोलती 22 त्या पोखरनी नदी गंगा वाहती ज्या घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडोनिया कासया योग सेविती परियसी मदालसा सोम जोजोरी बाळा अरे माझा ऐक ना जरा मी तुला काय म्हणते ते ऐक धन्य हो इथं तर मी एका बाईचा पाळणा ऐकला तिचा नवरा शिक्षक होता तो घरी येताना उशिरा यायचा ते बाई झोका हलवताना म्हणायची पाळणा हलवताना माय म्हणेल कराले जो बाळा जो सारे काही हो जो पण मास्तर नको हो जो प्रशिक्षण जाते तर निवडणूक येते वरून कामाचा दबावही वाढते अंगाचा सारा बाळा ककान होतो तो पुरवठी नाही बाळा चटणी भाकर खाजो सारे काही हो जो पण मास्तर नको हो जो आता काय घेऊ त्या पोरांच्यातले धन्य पिढी व्हावी अशा अपेक्षा सीतामाईला झाली तिची पिढी धन्य झाली तुकोबराने झाली त्यांची पिढी धन्य झाली विठ्ठलपंतांना झाली त्यांची पिढी धन्य झाली तुमची पिढी धन्य व्हावी असं वाटत असेल तर सकळ कुळासी तारील सत्पात्री दान देवाला मागा कुलाचार सांभाळणार पोरग देवाला मागा मग त्याला धन्यता मिळेल का हो नेमकी त्या पूर्वजांची अपेक्षा काय नेमकी तो कुळाचा उद्धार करणारा पोरगा आमच्या घरात जन्माला यावा एवढीच अपेक्षा आहे एवढीच सामान्य अपेक्षा आहे ही अपेक्षा त्यांनी कोणाजवळ बोलून दाखवली
देवाजवळ अभंगाचं दुसरं चरण. स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज इच्छिताति राजा स्वर्गीचे पूर्वज इच्छिताति राजा स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज इच्छिताति राजा स्वर्गीचे पूर्वज इच्छिताति राजा स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज इच्छिताति राजा स्वर्गीचे पूर्वज इच्छिताति राजा स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज इच्छिताति राजा स्वर्गीचे पूर्वज इच्छिताति राजा वंशारी भक्त बाबा कोणी वंशारी भक्त बाबा कोणी वंशहारी भक्त वंशहारी भक्त बाबा कोणी 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 स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज इच्छिताति राजा स्वर्गीचे पूर्वज इच्छिताति राजा स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज इच्छिताति राजा स्वर्गीचे पूर्वज इच्छिताति राजा स्वर्गीचे पूर्वज इच्छिताति रज वंशी भक्तराज व्हावा कोणी. काय करेल तो भक्तराज जर घरामध्ये जन्माला आला तर तो कुळाचा उद्धार करेल आणि कुलोद्धारक मुलाचीच घराघरामध्ये आज गरज आहे. असं काही नाही त्याने कीर्तनच करावं नुसत्या वाऱ्याच करावं पण तो सदाचार तर जोपासेल आणि सदाचार जोपासणारी पिढी आज जगामध्ये घडली पाहिजे. आपलं स्वतःचं पद सुद्धा त्या सदाचार घडवणाऱ्या पिढीला संत महात्मे दान करतात परमात्मा दान करतो. तसं स्वतःचं पद कोण देत नाही महाराज कोण देतं पण संत परंपरेत मिळतं. आपुले पदी बैसविले बाप रखमा देवी बरू विठ्ठले भक्ता दिदले वरदान. आता 4-5 दिवस झाले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांची माझी भेट झाली. सन्माननीय शिंदे साहेबांनी मी जवळजवळ 3-3.5 तास बसलो होतो. असं तुम्ही गृहीत धरा. ऐकणारे सर्वसामान्य असते तर मी न दिलं असतं ठोकून पण सगळे आमदार खासदार मंत्री बसलेले काय सांग. मग ते मला म्हटले महाराज तुम्हाला काही द्यावं वाटतंय. म्हटलं काय देता साहेब. गाडी देऊ आहे म्हटलं साहेब. बंगला देऊ बांधलाय म्हटलं साहेब. मठ देऊ काय एखादा म्हटलं दत्त गाड्यावर घाटावर मुक्ताबाईचा वाळ आहे. बर बर कपडे देऊ का तुम्हाला. म्हटलं आहे साहेब घरी. एखादी शॉल वगैरे काही सत्कार. म्हटलं सत्कारात कोणाला शॉल देऊ नाही शक्यतो ते कोणाच्या कामात येत नाही. मग देऊ का तुमच्या बायकोला एखादी साडी. म्हटलं साहेब माझी बायको बाहेरची साडी नेसत नाही. माझीच काय तुमची काय कोणाचीच बायको बाहेरून आणली साडी नेसत नाही. आणि ती म्हटलं अशी दिलेली साडी कोणालाच नेसावी वाटत नाही. दिलेल्या साड्या नुसत्या फिरत राहतात या घरून त्या घरी. लग्नातली साडी तुम्ही कोणी नेसली माझ्या आयांनो. लग्नात ह्या बाया साड्या घ्यायला जातात त्यावेळेला दुकानदाराला म्हणतात साडी दाखव. तो म्हणतो कशी दाखव. ही बाई म्हणते घ्या द्यायला दाखव. नेसाला ती बाई मागत नाही देणारा देत नाही. ती या घरून त्या घरी त्या घरून त्या घरी कपाट भरली लोकांच्या घरी साड्यांनी. इतक्या साड्या झाल्या. मला आठवतं माझी सासरवाडी मध्य प्रदेश मला जवळ आहे. माझं लग्न झालं त्यावेळेला माझी बहीण आली होती माझ्यासोबत सुवासिन म्हणून कुरोली म्हणून. आमच्याकडे तुमच्याकडे जात असतील नवरदेवाच्या बहिणी जातात ना. आमची बहीण आली एकच बहीण
सोबत आलो, लग्न लागलं. लग्न लागल्यावर आमच्या भागात अशी पद्धत आहे की मुलीची आई मुलाकडून आलेल्या मुलासोबतच्या जेवढ्या महिला आहे नवरदेवासोबतच्या तेवढ्या ना साडी नेसून देतात. 4 5 5 7 ज्या काय असतील. आमच्या बहिणीला आमच्या सासूने, माझ्या सासूने साडी नेसून दिली. लग्न लागलं, सगळं उरकला कार्यक्रम. तिकडून विदाई झाली. आम्ही घराकडे निघालो. घरी आलो. दरवाजात ओवाळायला आत्या, मावशी, काका, काकी ते सगळे झालेले होते. आई पुढे होती. दरवाजाच्या बाहेर मी उभा, आमचं कूलर उभं, पाठीमागं माझी बहीण उभी होती. माझ्या मागं आमची बहीण उभी आणि आमची आई ओवाळायला आली. आमच्या आईनं मला पाहिलं नाही, तिलाही पाहिलं नाही. आमच्या बहिणीच्या अंगावर लक्ष गेलं, साडीवर. आमची आई म्हणे, सुषमा ही साडी, म्हणे दादाच्या सासूने. अगं म्हणे चव नाही त्या साडीला, 100 200 रुपयाची साडी त्या लोकांनी तुला नेसून द्यावी. एकुलती एक माझी लेक आणि तूही मोठ्या हरका हरकं नेसावी. सोड ती साडी पटकन, जा घरात. जाऊ नाही त्या साडीला, तुला शोभते तरी का ती साडी? पहिल्याच दिवशी आमच्या आईचं तापमान वाढलं. आता एवढं तापमान पहिल्या दिवशी वाढेल असं मला या अपेक्षित नव्हतं. मी विचार करायचो आपलं टिकीन की नाही पुढे, कारण ते एकदमच दरवाजातच झालं ना सगळं. ओवाळण्याचा कार्यक्रम वगैरे झाला. आमच्या आईनं ती साडी बहिणीकडून घेतली. आईनं त्या साडीची घडी घातली आणि साडी कपाटात ठेवली. मला मुलगा झाला. म्हणजे लगेच मुलगा झाला नाही, 3 वर्ष झाली माझ्या लग्नाला, नंतर मला मुलगा झाला. मला सांगू द्या ना पुढं काही काय करताय तुम्ही. मला मुलगा झाल्यावर माझ्या पोराच्या बारशाला आमच्या आईनं 3 वर्ष कपाटात ठेवलेली साडी बाहेर काढली आणि तीच साडी आमच्या सासूला नेसून दिली बुवा माझ्या पोराच्या बारशात. आता आमची सासू ही म्हटलं काय गळ्या आपल्या आईचं डोकं सोपी काय, बरोबर 3 वर्ष सांभाळून ठेवली आपल्या आईनं साडी. पण आमची सासू विद्वान बाई, एकदम हुशार आमची सासू. आम्ही आमच्या बायकोच्या बुद्धीहून कल्पना करू शकतो आमची सासू किती हुशार आहे. आता गेल्या मे महिन्यात माझ्या घराची वास्तुशांती झाली. बाया लईच लवकर हसताय बुवा. आमच्या सासूचा तुमचा काही कॉन्टॅक्ट तर नाही ना बाबा इकडे, नाही तर द्याल सांगून सगळं. अहो येताना माझी सासू साडी घेऊनच आली आणि माझ्या घराच्या वास्तुशांतीला तीच साडी माझ्या आईला नेसून. आता ती साडी आमच्या घरी आहे. पाहू आता पुढचा कार्यक्रम कोणता येतो. पुढचा कार्यक्रम येईपर्यंत साडी आमच्या घरी आहे. कोण नेसतो होती साडी? नको, गाडी नको, बंगला नको, कपडे नको, मग देऊ काय महाराज तुम्हाला? असं कोण म्हणतंय? मुख्य तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कोण म्हणतंय? मुख्य काय देऊ तुम्हाला? म्हटलं साहेब मी जे मागेल ते द्याल का तुम्ही? तुम्ही मागाव महाराज, जे मागाल ते देतो. म्हटलं मला असं वाटतं साहेब तुम्ही राजीनामा द्या आणि तुमच्या जागेवर माझं नाव घाला, मला एकदा मुख्यमंत्री करावं या राज्याचा. करतील का? ते म्हणतील महाराज इतकं कष्टानं मिळवलेलं तुम्हाला देऊ, ही मिळवण्याकरता सुरत काय, गुवाहाटी काय, गोवा काय, आम्ही कुठं कुठं गेलो तुम्हाला काय माहिती. तुम्हाला देऊ का मी ते पद? मुख्यमंत्र्यांचं सोडा, तुमच्या गावच्या सरपंचांना मी जर म्हटलं मला सरपंच कराय गावचं तर कोणी देत नाही. स्वतःचं पद कोणीच देत नाही व्यवहारात. मी तुम्हाला पुरावा देतो. संतांनी सगळ्याच विषयावर प्रकाश टाकला. तो खूप बरं बोलतात. तुका म्हणे बडी देता ते निदान, भिकेसाठी कोण राज्य देतो. 15 दिवस शिंदे साहेबांच्या दारात झोपून राहा म्हणा मला तुमचं राज्य द्या, ते म्हणतील नाही देता येणार महाराज. का? व्यवहारातला स्वभाव आहे. स्वतःच मिळवलेलं दुसऱ्याला देता येत नाही. एखादा गरीब माणूस तुमच्या दारात आला म्हणून काय तुम्ही तुमच्या बापदादीची जमीन त्याच्या नावावर करून देता? असं कोण कोणाला देत असतं व्यवहारामध्ये. पण याच्या उलट जा देवाकडे आणि म्हणा देवा तुझ्या बाजूला बसायचंय रे, तुझी सेवा करता करता परमात्मा आपल्याला जवळ करेल आणि म्हणेल ये कृपा कटाक्षने हाडिले आपुले पदी बैसविले बाप रखुमा देवीवरू विठ्ठले भक्ता दिदले वरदान. भक्त जर म्हणून त्याच्या दारात गेला तर तिथं मागायची वेळ पडत नाही. आणि हा भक्त असलेला पोरगा तुमच्या उद्धाराची प्रार्थना देवाकडे घेऊन गेला देणार नाही. सकळ कुळासी तारील काय करेल यमाचे यमदंड चुकविल नरक वंशी झाली एक हरिभक्त स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज वंशी भक्त राज व्हावा कोणी. म्हणून तुम्ही संतांचं ऐकावं. संतांचं ऐकलं तरच तुमच्या माझ्या जीवनाचं कल्याण होईल, भलं होईल. अन्यथा परिणाम काय? परिणामाचं बरंच वर्णन आपल्या परंपरेमध्ये आपण ते नेहमी गातो. सगळ्यांनी एकदा ऐकूया.
हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. एक टाळी वाजव, एक 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 एक. एका जनार्दनी आमचं काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, काय बा जाईल, काय बा जाईल, काय बा जाईल. आमचे काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. लटिकन बोलू आम्ही वर्तमान हे खोटे, या ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटिकन बोलू आम्ही वर्तमान हे खोटे, या ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, लटिकन बोलू आम्ही वर्तमान खोटे. हे लटिकन बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग. अवगा 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 दांगळ धिंगागे, अवगा दांगळ धिंगागे, अवगा दांगळ धिंगागे, दांगळ धिंगागे. अवघा धांगड दिगाग, अवघा धांगड दिगाग, अवघा धांगड दिगाग, अवघा धांगड दिगाग. नको 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 घालू पिंगागे, नको 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 घालू पिंगागे. ए नको 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 घालू पिंगाग, नको 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 घालू पिंगाग. येत जाना तुम्ही येत जाना टिपरी वळाच्या गाडीवर, किराणा तुम्ही किराणा, किराणा. हो येत जाना तुम्ही येत जाना टिपरी वळाच्या गाडीवर. किराणा तुम्ही किराणा, किराणा किराणा. करुणी उचित हो, करुणी उचित प्रेम घाली हृदयात, दान मागायात आलो दान मागायात, दान मागयात आलं दान मागयात, दान मागयात आलं दान मागयात. दाताचं दातवण घ्या ग कुणी, सुया घ्या मनी घ्या, दाताचं दातवण, दाताचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी, 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 कुंकू घ्या कोणी काळा मणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, दाताचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी, 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 कुंकू घ्या कोणी काळा मणी. अहम वाग्या सोहम वाग्या, अहम वाग्या सोहम वाग्या, प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. माझ्या माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी. हे मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी.
बोली बोलत देगा पिंगळा माधवारी, हे पिंगळा माधवारी, बोली बोलत देगा पिंगळा माधवारी, हे पिंगळा माधवारी, बोली बोलत देगा पिंगळा माधवारी, हा बोलत देगा पिंगळा माधवारी, बोली बोलत देगा पिंगळा माधवारी, माधवारी. धन्यवाद. हे एवढं सगळं दररोज आहे का? दररोज 10 मिनिट नाचा. दररोज माणसं अटॅक मरून राहिले. बर्डन घेऊन जगू नका. विधभर पोट आहे, मस्त फ्लुएंट जीवन जगायचं, कोणाचा लोड नाही घ्यायचा आयुष्यात. इथं 100 पैकी 100 गुण मिळाले. आता माणूस तुम्हाला सापडणार नाही. कोण देतं या समाजातलं 100 पैकी 100 गुण? देव देईल. हम संसार के लिए तो बहुत नाचते. नाचना है भगवान के लिए नाच. परमात्मा कभी रोनी नहीं देगा तेरे को. तू नाच देवा कडदा. तिकडे काय नाचतो? झुंबारा बरं झुमशरा बिन त्याच्या बरोबर आपली खराबी. इथं नाच, गाऊ, नाचू, विठो करू तुझा अनुवाद. जिकडे पाय तिकडे सर्व मोय गोविंद. आनंद रे विठोबा झाला माझे मनी. देखिले लोचनी विटे सहित पावले. जर नाचणारी पिढी, गाणारी पिढी, सेवेत तत्पर असलेली आई वडिलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणारी पिढी तुम्ही घडवली तर त्याचा परिणाम काय? तो परिणाम ऐकूया धावती भैरवी अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, 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 म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती त्याचे सदा, कल्याण इच्छिती त्याचे सदा, कल्याण इच्छिती त्याचे सदा, कल्याण इच्छिती त्याचे सदा, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, कल्याण इच्छिती त्याचे सदा, कल्याण इच्छिती त्याचे सदा, कल्याण इच्छिती त्याचे सदा, कल्याण इच्छिती त्याचे सदा, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, वंशी हरी भक्त वावा कोणी, हा 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 हा, वंशी हरी भक्त, वंशी हरी भक्त,
हरी भक्त भावा कोणी स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज आणि वाजवा बोला सगळे म्हणा विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार 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 जय विठोबार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरी जय जय वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु गंगागिरी महाराज की जय नारायण गिरी महाराज की जय विठोबार कुमाई 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार बोला हाय बाप सगळ्यांनी म्हणा मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम
जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम उत्तम गायनाचार्य, उत्तम वादक आणि उत्तम सिस्टीम आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या साऊंडने एक आपला डंका वाजवला अशी जे अंबिका साऊंड सिस्टीम निमोन सुनील दादा या ठिकाणी उपस्थित आहे. सगळे सहकारी उपस्थित टाळकरी मंडळी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात काम करणारी सगळी मान्यवर यांच्या चरणी प्रणाम करतो. तुमचा आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी राहू देत. अजून जीवनामध्ये खूप तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप कार्य करायचे. आज येताना एक सुखद अशी बातमी की आमच्या डोक्यामध्ये खूप दिवसाचं होतं, अनाथ आश्रम आणि वारकरी शिक्षण संस्था या दोन्ही गोष्टी एकत्रित आपल्याला चालू करता आल्या पाहिजे. आज येताना थोडंसं एक अर्धा तास लेट झालो. याचं कारणच नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही एक चांगल्या शिक्षण संस्थेकरता आणि अनाथ आश्रमाकरता एक जागाही बघितली. मुक्त निरामय चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. या कारणामुळं अशा अनेक मुलं आहेत ज्यांना आईने सोडलंय, बापाने सोडलंय, जन्माला आलंय, फेकून दिलंय. अशी हजारो पोरं या राज्यात आहे, हजारो. पण त्यांना आपल्या वैदिक परंपरेकडे खेचून घेतलं तर ती उद्याची पिढी आपली घडेल, आपल्या कामाला येईल. पण त्या मुलांवर काही इतर लोकांचा डोळा आहे, जेणेकरून त्यांच्याकरता त्यांचा चुकीचा वापर, मग काय त्यांना जे बिंबवता येईल ते तुम्ही जे त्यांना द्याल ते मुलं घडत असतात. त्यांचं कोणी मालक नसतं. त्यामुळं एक मानस आहे, तुमच्याकडून कसली अपेक्षा नाही, फक्त आशीर्वाद द्या. परमेश्वराला हजारो मुखांनी प्रार्थना करा की महाराजांचं हे कार्य यशस्वी झालं पाहिजे. बाकी तुमच्याकडून काही अपेक्षित नाही, कारण देव एका मुखाने किती दिवस ऐकेल. तुम्ही जर प्रार्थना केली तर मग मात्र मुक्ताबाई नक्की ते ऐकतील. म्हणून एकदा सगळ्यांनी जयघोष करा, म्हणा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदि शक्ती मुक्ताबाई की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय. जय विठ्ठल. होईल काही सूचना होतील, आपण कृपा करून कोणी जागा सोडू नये. या परिवारावर वैकुंठवासी नानांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आलेल्या सगळ्यांनीच या परिवारावर प्रेम करावं. भाऊसाहेब त्यांचे सुपुत्र, खूप चांगलं कुटुंब आहे. आपण जी माया, जी प्रेम त्या परिवाराला आतापर्यंत दिलं, असंही येणाऱ्या काळात या परिवाराचा सांभाळ करा. या परिवाराने सरपंच पद सुद्धा या गावचं भूषवलेलं आहे. अनेक चांगली कार्य या गावकऱ्यांच्या करता यांच्या माध्यमातून जर घडत असतील तर आपण प्रार्थना करूया. येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, तेची अनुष्ठिती सामान्य सकळ, तेची अनुष्ठिती सामान्य सकळ, यद्यद आचरते श्रेष्ठा तत्तद्देवेतर योजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. एकानं आचरण करावं, एक श्रेष्ठ आचरला जैसे पाहुनी जन वर्तते तैसे, तसं आचरण वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचं घडावं ही प्रार्थना करूया. थांबूया. धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कोले बेटे बापुडे मुक्तरा क्षमा करा गो महाराज. नाही विचारला अधिकार नो आपला, क्षमा करा